ठाकरे बंधूंचा आज मुंबईत वरळी डोममध्ये विजयी मेळावा। जवळपास 2 दशकांनंतर मेळाव्यानिमित्ताने ठाकरे बंधू आज एकाच मंचावर येणार। ठाकरे बंधूंच्या मेळाव्याची वरळी डोममध्ये जय्यत तयारी, तर संपूर्ण मुंबईत मेळाव्याचे बॅनर। विजयी मेळाव्यासाठी नाशिकमधील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह। थोड्याच वेळात कार्यकर्ते नाशिकहून मुंबईसाठी रवाना होणार। विजयी मेळाव्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवा टीझर जारी। मराठीसाठी मराठी माणसानं एकत्र येण्याचं आवाहन, आपली एकजूट भक्कम राखण्याचाही उल्लेख। ठाकरेंच्या विजयी मेळाव्याला हर्षवर्धन सपकाळ जाणार नाहीत। काँग्रेसला निमंत्रणच नसल्याची सूत्रांची माहिती। सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड मेळाव्यात सहभागी होणार। ब्रँड हा शब्द बाजारातल्या उत्पादनाला वापरतात। ठाकरे ब्रँडवरून नीलम गोऱ्हेंची खोचक टीका, तर गोऱ्हेंचे काळे कारनामे माहिती पेडणेकरांकडून थर्ड क्लास असा उल्लेख। भाषेबाबत गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, कठोर कारवाई करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांना इशारा। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पुण्यात जय गुजरातचा नारा। समोर गुजराती समाज असल्यानं नारा दिल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण। गुजराती लोक महाराष्ट्राला कर्मभूमी मानतात, शिंदेंची प्रतिक्रिया। कोढवा अत्याचार प्रकरणात कुरिअर बॉयचा अँगल खोटा, पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा, सूत्रांची माहिती। मानसिक स्थिती नीट नसल्यानं तक्रार केल्याचं तरुणीचं म्हणणं। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात उद्या मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक। रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक।